दररोज आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो. आजचा आपला प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 यामध्ये विचारला गेलेला आहे. मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 द्वारे रिकाम जागा केल्या असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये काय केलं तर सुधारणा केल्या, पण सुधारणा कोणत्या? मोर्ले मिंटो सुधारणा म्हणतात का त्याला, मोटेंगे ट्रान्सपोर्ट सुधारणा असे म्हणतात का, किंवा भारतीय शिक्षण सुधारणा म्हणतात, किंवा भारतीय नागरी सेवा सुधारणा म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर काय तर मोर्ले मिंटो सुधारणा. मॉर्टिंग ट्रान्सपोर्ट सुधारणा सुद्धा आहेत, मात्र त्या 1919 मध्ये केल्या गेल्या होत्या आणि 1909 मध्ये मात्र मोर्ले मिंटो सुधारणा केल्या गेल्या होत्या. आता बऱ्याच नवीन लोकांना माहिती नसेल की मवाड म्हणजे कोण. मवाड म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरुवातीच्या टप्प्यात इसवी सन 1885 ते 1905 दरम्यान कार्यरत असणारा जो काही राजकीय गट आहे, जो संयमी, संघटनात्मक आणि शांततामय मार्गावर विश्वास ठेवतो असा राजकीय गट म्हणजे मवाड असं म्हणू शकतो. आणि दुसरा गट असतो जहाल गट. आता जहाल गट कोणाला म्हटलं जाते, त्यांचा कार्यकाळ किती दरम्यान आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला तर आता इथे 1909 कायदा आहे, त्याबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती सांगते. 1909 जो कायदा आहे त्याला मोर्ले मिंटो कायदा असं म्हणतात. मोर्ले म्हणजे काय होते, त्यावेळेस भारत मंत्री होते आणि मिंटो जे होते गव्हर्नर व व्हाईसरॉय होते. ऑगस्ट 1907 मध्ये या कायद्या अगोदर जी गुप्ता होते आणि सय्यद हुसेन बिलग्रामी होते, या दोन भारतीयांना भारत मंत्र्यांच्या इंडिया काउन्सिलमध्ये सदस्य बनवण्यात आलं होतं. तसेच भारतामध्ये मार्च 1909 मध्ये सच्चिदानंद सिन्हा आहे यांना सुद्धा व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये सदस्य म्हणून घेण्यात आलं होतं. या कायद्यालाच भारतीय परिषदांचा कायदा 1909 कायदा असं सुद्धा म्हणतात. कायद्यामुळे प्रथमच निवडणुकीचे तज्ञ केले होते आणि स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती मुस्लिमांसाठी. त्यावर काही प्रतिक्रिया सुद्धा दिल्या होत्या. जसं गांधीजींनी म्हटलं होतं, मोर्ले मिंटो सुधारणा म्हणजे आपल्या नाशाचे कारण ठरलेले आहे. मोर्ले आहेत यांनी सुद्धा काही प्रतिक्रिया दिल्या होत्या. स्वतंत्र मतदारसंघ देऊन पण ड्रॅगनचे दात पेरले आहेत आणि त्याचा हंगाम निश्चितच कटू असेल, अशा पद्धतीने मोर्ले या कायद्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या होत्या. महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. 1909 कायद्यानुसार केवळ मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. 1919 कायद्याने मात्र शीख धर्माला, सोबतच मुस्लिम तर होतेच, युरोपियन, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन यांना 1935 कायद्याने भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन, मुस्लिम, शीख, जमीनदार, साधारण कामगार, वाणिज्य व उद्योग इत्यादींसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती. अशा प्रकारे हा प्रश्न आपण अनालिसिस केला. हाल म्हणजे कोण हे तुम्हाला सांगायचं आहे, त्यांचा कार्यकाळ किती होता ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे, आणि प्रमुख नेते कोण होते त्याच्याशी संबंधित ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. अशाच पद्धतीने पूर्ण सिरीज आहे. पूर्ण सिरीज तुम्ही पाहू शकता. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता. डेली नोटिफिकेशन तुम्हाला येतील. टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता, स्पर्धा विश्व ऑफिशियल. ठीक आहे, भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.